मालक नाही, आपण सेवक म्हणून काम केलं पाहिजे. पण असं वाटतं का तुम्हाला कधी कधी की जसं रवींद्र चव्हाण असेल, गणेश नाईक असेल, अजून इतर काही नेते असेल, शिवसेनेला चेकमध्ये ठेवण्यासाठी असं एक प्रकारे भाजपची स्ट्रॅटेजी असावी असं तुम्हाला वाटतं? आता हे चेकमेट हे तुम्ही सगळं बुद्धिबळाचं सगळं डाव टाकताय. अहो, मी उपमुख्यमंत्री आहे, मी मुख्यमंत्री होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, अजितदादा होते, ते आता मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे. आम्ही सगळे बसून निर्णय घेतो आहे. आम्ही या राज्याला पुढं नेणं, या सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा देणे हे आमचा अजेंडा आहे. हा खुर्ची आमचा अजेंडा नाही आहे हो, तो अगोदरच्या लोकांचा होता म्हणून त्यांची खुर्ची पलटी झाली. पण काय होतं ना तिथे बघा, तुम्ही मगाशी म्हणता की हे होत नाही टोकाचं, पण काय होतं ना भाजपकडनं विशेष बघा, जी भूमिका एकेकाळी विरोधी पक्ष घेत होता म्हणजे मविया घेत होती, तशी स्टेटमेंट्स भाजपचे काही लोक करतात. म्हणजे मी कदाचित तुम्हाला हा प्रश्न मला माहीत नाही कितपत आवडेल, पण तुमचे तिथले बांगर म्हणून आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोलताना म्हणजे जे पूर्वी महाविकास आघाडीचे 50 खोक्यांचे आरोप करायचे, ते भाजपचे आमदार म्हटले परवा मुटकुळे नावाचे की बांगरांनी 50 खोके घेतले म्हणून. आता हा एकेकाळी विरोधी पक्षाचा अजेंडा होता, तोच आता भाजप बोलत आहे. आता त्याला 3 वर्षानंतर कोण मुटकुळे आहेत मला माहीत नाही, पण युतीमध्ये मी आता आमच्या सर्व आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना सांगितलेलं आहे, युतीमध्ये तणाव होईल, युतीमध्ये कुठे मतभेद होतील असं कुठलंही वक्तव्य कुणीही करता कामा नये, हे माझं मत आहे. आणि आमची चर्चा झाली त्यावेळेस देवेंद्रजींनी आमची, त्याही वेळेस देवेंद्रजी देखील असंच म्हणाले की बाबा हे आपल्याला आपली युती काय अगदी कालपर्वा झाली आहे का? ही युती फार बाळासाहेब, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांच्या काळातली युती आहे. आज हे NDAचं सरकार, NDA आणि महायुती, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA गठबंधन मजबूतीने पुढं जात आहे. मी तर बिहारमध्ये पण NDAचा घटक म्हणून गेलो ना प्रचाराला. आमच्या NDAचा घटक म्हणून मलाही मान सन्मान प्रधानमंत्री, गृहमंत्री, आपले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलवत असतात आणि मी जात असतो. त्यामुळे NDA जो आहे तो आमचं गठबंधन काल परवाचं नाही आहे आणि ते स्वार्थासाठी, खुर्चीसाठी झालेलं नाही, एक विचारधारेमुळे झालेलं आहे. आमची एक आयडिओलॉजी आहे, विचारधारा आहे. विचारधारेमध्ये मला काय मिळालं, तुला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळालं, आणि विचारधारेशी आम्ही जुळलेलो आहोत आणि एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत. तुम्ही आता बिहारचा विषय काढला, तुम्ही त्याच्या शपथविधीच्या आधी तुम्ही अमित शहांना भेटलात, त्याची चर्चा फार झाली की तुम्ही अमित शहांकडे तक्रार घेऊन गेलात, अशी एक वारंवार चर्चा होती की हे जे सगळं फोडाफोडीचं राजकारण. आता अमित शहा आणि आम्ही दोघंच होतो, लगेच बाहेर प्रश्न आणि उत्तर बाहेर मी भेटून आलो. अरे बाबा, मी बिहारला चाललो होतो, दिल्लीमध्ये मला काही लोकांना भेटायचं होतं, तिथून अमित भाईंना आम्ही फोन केला आणि मग गेलो. मी त्यांचं अभिनंदन केलं बिहारच्या निवडणुकीसाठी. मी प्रधानमंत्री महोदयांचं फोनवरून अभिनंदन केलं. का गठबंधन आमचं NDA आहे ना सरकार, NDA गठबंधन आहे. मी शिवसेनेचा उपमुख्यमंत्री आहे, तसाच शिवसेना पक्षाचा प्रमुख पण आहे ना. त्यामुळे मला भेटणं साहजिकच आहे. आणि राज्यातले काय छोटे छोटे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काही कारण नसतं, पण लगेच भेट झाली, चर्चा झाली, ब्रेकिंग झाली, प्रश्नही आले, उत्तरही आले. ते काय बोलले, मी काय बोललो. अरे काय असं कमलेशजी, हे असं आता पण फार किती वर्ष राजकारणात आहे. नाही नाही, बिलकुल आहात तुम्ही, पण नाही काय होतं ना, काही तुमचे टायमिंग जे असतात ना शिंदेसाहेब जाण्याचे, म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा काहीतरी असं पॉलिटिकली घडत असतं तेव्हा तो आरोप केला जातो, विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं, की राज्यात काहीही झालं, शिंदे नाराज झाले की तक्रार घेऊन अमित शहांकडे जातात. ते असंही म्हणतात काही झालं की गावी जातात. हा, तो पण एक मुद्दा आहे. आता गावी ते मला गाव आहे ना, गावाची माझी नाळ जुळली आहे, माझी जन्मभूमी आहे ती. मला आनंद वाटतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी गेलो की शेती करतो. माझ्याकडे एकदा या, तिकडं आपण मुलाखत घेऊ, बघा कशी शेती केली आहे ती. नाही, पण असं होत नाही का, म्हणजे तुम्ही तक्रार. अरे असं काही नाही आहे, मी तक्रार करणारा कार्यकर्ता नाही आहे. मी अगोदर पण सांगितलंय. मग तुम्ही गावी जेव्हा मागे 2-3दा गेलात तेव्हाही काहीतरी असं राज्यात घडलं होतं. तुम्ही एक दोनदा तर कॅबिनेट बैठकीला सुद्धा दांडी मारली. अरे कॅबिनेट बैठकीला मी तेव्हा पाऊस पडत होता, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. मी ठाण्यावरूनच जाताना मला फोन येत होते, कमिशनर रस्त्यावर होते, जाता जाता जे पाणी भरलं, कुठे नुकसान झालं, दरड कोसळली,
बघा, कॅबिनेट कशासाठी आहे, सरकार कशासाठी आहे? लोकांना संकटामध्ये मदत करण्यासाठी, आपत्ती आली तर मदत करण्यासाठी, अतिवृष्टी झाली तर तिथं आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे. मग मी तेव्हा त्या दिवशी पूर्णपणे रस्त्यावर होतो. मुख्यमंत्र्यांना पण मी सांगितलं, निरोप दिला. नाही, आपण आता 2 आठवड्यापूर्वी तुमच्या सगळ्या मंत्र्यांनी, शिवसेनेच्याच मंत्र्यांनी कॅबिनेटला जाणं पसंत केलं नाही. नंतर तुम्ही तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेला. अरे बाबा, मी स्वतः तिकडे कॅबिनेटमध्ये होतो. तुम्ही एकटेच होतात, बाकी मंत्री नव्हते ना? एकटाच काफी आहे ना मी. अरे पण अरे झाली का चर्चा? मी गेलो म्हणजे झालं ना, कॅबिनेटचा कोरम पूर्ण झाला. आणि बघा, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि आम्ही गेलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, आणि असं काही नाही, चर्चेतून सगळे प्रश्न सुटतात. समजलं की नाही? चर्चा असावी, पॉझिटिव्ह, आपलं सकारात्मक असावी, प्रॅक्टिकल असावी. आणि आम्ही लोक सगळे प्रॅक्टिकल आहोत. आम्ही अशा कोत्या वृत्तीचे नाही, आमची ब्रॉड माइंडने आम्ही विचार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे विचार जे आहेत महाराष्ट्राच्या विकासाचे आहेत. जसं मोदीजी देशाला पुढे घेऊन चाललेत, देशाला आज नेतृत्व मोदीजींचं लाभलेलं आहे. NDAमध्ये आम्ही आहोत, त्याचा अभिमान आहे आम्हाला. आणि आज देशाची कीर्ती जगभरात पसरते आहे. मग महाराष्ट्राचं काम नाही आहे त्याच्यामध्ये योगदान देणं? आता ते $5 ट्रिलियन जे काही गोल आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान पण मोठं असलं पाहिजे. आज देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये जे घेतलं जातं, कारण काय? मोदी साहेबांनी जे काय इतर अनेक देशांचे जे संबंध ठेवले, कोविडपासून, वॅक्सिनपासून, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि NDA म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जे डेलिगेशन गेलं त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला एका टीमचं लीडर त्यांनी बनवलं. आणि तिथं एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. आणि तिथले जे निगेटिव्ह कंट्रीज होते त्यांना भूमिका, सरकारची, देशाची भूमिका, लष्कराची भूमिका, प्रधानमंत्र्यांची भूमिका समजावून सांगितल्यानंतर निगेटिव्हिटीतून ते पॉझिटिव्हिटीमध्ये आले. मग हे NDA जे आहे, आम्ही NDA एक जो घटक NDA पक्ष आहे, हा आमचं गठबंधन मोठं आहे. पण तुम्ही आता NDAचं, मी राज्यातल्या विषयावरती होतो, पण तुम्ही आता NDAचा विषय 2-3दा एवढ्या तुमच्या बोलण्यात आला म्हणून पहिले त्या प्रश्नाकडे येतो. NDAचे तुम्ही घटक पक्षात, शिवसेना सगळ्यात मोठा NDAचा घटक पक्ष आहे. तुम्ही आता बिहारच्या शपथविधीला गेलात, तुमच्या काय भावना होत्यात एकनाथ शिंदे म्हणून, एक पक्षाचे प्रमुख म्हणून? बिहारमध्ये NDAचं सरकार आलं, नाही, मला सगळ्यात भावना तुमच्या काय तुमचं म्हणणं? माझा प्रश्न हा आहे की तुमचा बिहारमध्ये प्रश्न सांगा ना, बिहारमध्ये निवडणुका झाल्या, रोकटोकमध्ये. बिहारमध्ये निवडणुका झाल्या, तिथे त्यांचे पार्टनर नितीश कुमार होते. निवडणुकीनंतर नितीश कुमारांच्या जागा काही असेल तो हिशोब होता, पण त्यांना मुख्यमंत्री केलं. ते बघताना एकनाथ शिंदेची व्यक्तिगत रिॲक्शन? अरे बाबा, एकनाथ शिंदे खुर्चीचा अजेंडा नाही आहे आमचा. आमचा विचारधारेने आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि NDAचं सरकार बिहारमध्ये येतं याचा आनंद होता मला. तिथलं जंगलराज संपलं. तिथे लोक सांगत होते 6 नंतर बाहेर फिरू शकत नाही. 6 नंतर सगळी दुकानं, घरं बंद, लॉक. काय तिथे दबंगगिरी, जंगलराज होता, पूर्ण गुंडागर्दी होती, जंगलराज नको होतं लोकांना. आणि लोकांनी विकास राज्य स्वीकारलं. नितीश कुमारांनी चांगलं काम केलं, प्रधानमंत्री मोदीजींनी त्यांना सपोर्ट केला आणि अनेक विकास प्रकल्प राबवले. आनंद झाला बघून. नितीश कुमारांना एक न्याय आणि एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय. ठीक आहे ना, काही गोष्टी अशा काही नियम असतात का किंवा काय? मी बघा तुम्हाला सांगतो, मी एक कुठल्याही आमची जी युती झालेली आहे, कुठल्या काही सत्तापद, स्वार्थ, खुर्ची यावर झालेली नाही. एकनाथ शिंदेला सगळं दुनिया ओळखते ना हो. मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्यावर, प्रधानमंत्री महोदयांच्यावर मला पण अभिमान आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे की या ठिकाणी ते जे काही देशाला पुढे घेऊन जात आहेत, सगळ्यात देश मोठा आहे, राज्य मोठं आहे. आणि मला तर, मी तुम्हाला सांगतो, आज सगळ्या